हॅलो फ्रेंड्स, बटरफ्लाईजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत देवबाग म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ. तर देवबाग हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. खूप पर्यटक दरवर्षी भेट देतात आणि समुद्र खूप जवळ असल्यामुळे तिथे फिशिंग किंवा बोट राईड किंवा अशा अनेक वॉटर स्पोर्ट्स म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला करता येतात. तर आपण कसं पोहोचू शकतो? समजा तुम्ही पुण्यावरून निघत असाल तर तुम्ही सातारा हायवे पकडून वाया कराड तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता. तिथे 2 दिवस फिरून मग तुम्ही मालवणला पोहोचू शकता. देवबाग हा एक संगम आहे जिथे नदी आणि समुद्र एकत्र येतात आणि अतिशय सुंदर सनसेट बघायला मिळतो. एका साईडला असते कर्ली नदी किंवा कार्ली नदी आणि एका साईडला आहे समुद्र, म्हणून त्याला संगम असे म्हणतात. तर याच संगमावर अतिशय सुंदर असं एक रिसॉर्ट आहे जिथे आम्ही राहिलो होतो. तर ते नदीच्या बाजूला आहे. तुम्ही मालवण किंवा तारकर्लीवरनं सरळ संगमाच्या रोडने गेलात की एकदम जवळपास टोकाला हे रिसॉर्ट आहे. तर हे बेसिकली रिव्हर कोस्ट रिसॉर्ट म्हणून ओळखलं जातं. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे बुक करू शकता. इथे एक लॉबी आहे. त्या लॉबीमध्ये सर्व माहिती ते तुम्हाला देतात. तुम्ही कुठे फिरू शकता, कसं फिरू शकता. इथे जो व्ह्यू आहे हा खूपच नयनरम्य आहे. तुम्ही बघू शकाल इथे सुंदर एक गार्डन बनवलं आहे. तुम्ही बसू शकता, एक छान वेळ तुम्ही घालवू शकता. हा जो भाग आहे हा नदीचा आहे बेसिकली, आणि हे हॉटेल जे आहे हे नदीला फेस करतं आणि ह्याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला समुद्र आहे आणि मधून एक चिंचोळा रस्ता जातो. तर तसं बघायला गेलं तर हे डिस्टन्स वॉकिंग आहे. एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला नदी, त्यामुळे समजा फिरत फिरत जायचं म्हटलं तरी हे आपण खूप इझिली अंतर कापू शकतो. तर रिव्हर कोस्ट रिसॉर्ट हे एक खूप फेमस आहे आणि इथे अनेक सुविधा पण तुम्हाला हॉटेलकडून दिल्या जातात. बेसिकली एक 2-3 दिवस जर तुम्हाला शांततेत घालवायचे असतील, रिलॅक्स करायचं असेल तर हे एकदम आयडियल लोकेशन आहे. आणि तुम्ही समुद्रप्रेमी असाल, तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आवडत असतील, तुम्हाला कायाकिंग करायचं असेल, तुम्हाला स्कूबा करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. रिसेंटली पॅरामोटरिंग सुद्धा सुरू झालं आहे. तर पॅरामोटरिंग कधी कधी संगमावरही असतं किंवा कधी कधी तारकर्ली बीचला असतं. तर 2-3 दिवस रिलॅक्स करायचं असेल तर तुम्ही रिव्हर कोस्टला राहू शकता, जे देवबागमध्ये आहे. अदरवाईज तुम्ही तारकर्लीला राहू शकता, जेणेकरून तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला, मालवण आणि मग देवबाग असं तुम्हाला 2-3 दिवसात कव्हर करता येऊ शकतं. नदीवरच नदीच्या बाजूलाच एक बीच आहे, सीगल आयलंड म्हणून. तर तिथे ते पक्षी येतात, ते काही वेळ पाण्यात असतं. तिथे सुनामी आयलंड पण आहे, ते सुनामीच्या वेळेस क्रिएट झालं होतं. तिथे अनेक दुसरी ठिकाणं आहेत, जसं की लाईट हाऊस आहे. तिथे तुम्ही बोटने जाऊ शकता. ते जवळपास 30 किलोमीटर समुद्रामध्ये आहे. तर देवबाग संगमावरून किंवा 2-3 जेटीचे एरियाज आहेत, तिथून तुम्हाला बोट्स मिळतात. तर एक बोट साधारणपणे 3,500-4,000 हजारला जाते. तुम्ही कपल किंवा 3 लोक किंवा फॅमिली म्हणून पण बुक करू शकता. तर ते तुम्हाला डीप सी घेऊन जातात आणि तिथे हे लाईट हाऊस आहे. या लाईट हाऊसला 6 महिन्याची शिफ्ट असते, जे गव्हर्नमेंट ऑफिशियल तिथे राहतात. काही गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. ॲक्च्युली हा एक जॉब आहे, तर तो 6-6 महिन्यांनी चेंज होतो आणि जून ते ऑगस्ट तिथे कोणीच जात नाही, कारण खूप मोठ्या लाटा असलेल्या समुद्रात जाणं येणं कठीण असतं. त्यामुळे एकदा जूनला एखादा माणूस शिफ्टला गेला की तो तिथेच थांबतो. पण आमचा एक अनुभव वेगळा होता की आम्ही खूप डीप सी कधीच गेलो नव्हतो. 30 किलोमीटर आत जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी बोट तशी मोठी नाही आहे, पण ज्या बोटी ते घेऊन जातात त्या सफिशियंट मोठ्या आहेत, ज्या लाटा येतात त्यांना पेर करायला.
आणि आम्ही खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली. लाईट हाऊस च्या इथे अशी एक जागा आहे जिथून पाणी त्या दगडामधून बाहेर येतं, एक छोटीशी गॅप आहे. तर तिथेही नक्की तुम्ही जाऊ शकता. म्हणजे वॉटर स्पोर्ट्स बरोबरच एक डीप सी बोट राईडचा एक अनुभव नक्कीच घेण्यासारखा आहे, असं मला वाटतं. आणि लाईट हाऊसला जायला वरती परवानगी तर नाही, पण तुम्ही तुमच्या बोट चालवणाऱ्या माणसाला सांगू शकता की एक आपण 10 मिनिटं थांबलो तिथे, तर ते थांबवतात नक्कीच. पण बोट राईडचे जे रेट्स आहेत ते फिक्स आहेत, त्यामुळे तुम्हाला जर प्लॅन करायचं असेल तर तुम्ही आधी ॲज अ फॅमिली म्हणून 4 ते 5 लोक जर एक बोट बुक केली तर ते नक्कीच फायद्यात पडतं. आणि त्यांचे वेगवेगळे रेट्स पण आहेत की ते काय दाखवतात. निवती रॉक्स जर इन्क्लूड केलं तर एक 2.5-3 तासाची बोट राईड होते, पण जर सी सिकनेस असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. पण हा अनुभव नक्कीच एकदा घेण्यासारखा आहे. इथे मालवण किंवा तारकर्ली हे एक सेंट्रल प्लेस पडू शकतं. इथे राहून एक 2-3 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच कव्हर करता येतात. पॅराग्लायडिंग पण इथे आहे जर तुम्हाला ते आवडत असेल आणि तुम्हाला नसेल भीती वाटत, तर नक्की कन्सिडर करा. देवबाग अतिशय सुंदर आहे. आम्ही 2-3 दिवस राहिलो. एक छान चेंज मिळाला. तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नवीन व्हिडिओ असेच घेऊन येत राहू. तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.